माधुरी, स्वतःची आणि आपल्या बाळाची काळजी घे. माहित आहे ना डॉक्टर साहेबांनी काय म्हटलं तर? हो हो माहित आहे. आराम करायसाठी सांगितलं आहे. तुम्ही काही चिंता नका करू. आपण विचारलं ना डॉक्टर साहेबांना जाऊ शकते का म्हणून, माहेरी जाऊ शकते का म्हणून विचारलं. हो म्हणाले, म्हणूनच तर जात आहे ना. आणि बाबांनी ड्रायव्हरला पण सांगितलं आहे एकदम हळूहळू घेऊन जायचं म्हणा. ते ड्रायव्हर ना ओळखीचेच आहेत, नेहमीचे आहेत. ते कुठे जायचं झालं की त्यांनाच सांगतात बाबा. हो हो माहित आहे मला. बाबूजी तर तुझी काळजीच घेतील. माधुरी, हे बघ, वेळेवर औषधी वगैरे घ्यायच्या, जेवण वगैरे वेळेवर घ्यायच्या. अहो मी माहेरी चालली. हो माहेरी चालली, पण तू स्वतः काही बरोबर घेत नाही ना, म्हणून म्हणत आहो. आई आहे ना आई. तसं नाही माधुरी, त्या कामात राहतील. तर आपली काळजी स्वतः आपण घ्यायला पाहिजे ना. आता इथं मी होतो, मी विचारत होतो तुला की औषधी घेतली की नाही म्हणून. अहो तर याच्यानंतर पण विचाराल ना, फोन नाही करणार का मला तुम्ही? हे बघा रोज फोन करायचा. हो सकाळी सायंकाळी. हो बाबा, ते का सांगावं लागते का? मी करेन ना फोन, तू नाही करणार का? आठवण आली की तू पण फोन करत जा. हो करेन ना. हो तेच म्हटलं, नाही तर बस माझ्याच फोनची वाट बघत राहशील. नाही नाही मी पण करणार. महेंद्र महेंद्र, झाली का पॅकिंग? बॅग आण म्हणून राहिले तिकडे. हो हो आणतो नाही. माधुरी, बरोबर आहे आपली औषधी फाईल्स वगैरे पकडली का बरोबर? अहो आई पकडली ना. महेंद्र पाहून घे एकदा, पकडलं की नाही तर. आई मीच भरून दिलो औषधी आणि फाईल्स ना मीच टाकून दिलो. हो तेच म्हटलं. आणि औषधी वगैरे वेळेवर घेत जाशील बेटा. हो आई हो. आई तुम्ही पण आपल्या तब्येतीची काळजी घ्या. हो मी टणकीच आहे ना, मला का झालं, माझी तब्येत बरी आहे. ठीक आहे आई, मी बॅग घेऊन जातो. माधुरी, आठवणीनं भरलं ना सगळं, काही विसरलं तर नाही? आई विसरेल तर काय झालं, येणार नाही आहे का मी इकडे? नाही हो, येणार आहे ना, काम नाही येशील बाबा. आता तर छोटूच्या बाळाला धरून येशील. बाई माधुरी, झाली असेल तयारी तर चल ना. हो आई झाली ना तयारी. हो आता निघू म्हणतात तुझे बाबा, कारण की हळूहळू जावं लागेल ना, तर मग उशीर होईल जायसाठी. हो आई हो. वीणबाई सांभाळून जा. हो वीणबाई, मी चिंता नका करू. चिंता होते ना बाई, चिंता होते का नाही म्हणावा, चिंता नाही करेन, पण ते होतेच चिंता. आता का करू, सवयच झाली माणसाला. मला तर थोड्या थोड्या गोष्टीची चिंता होते. म्हणतात आई माझी मुलं, माझी सूनही म्हणते आई तुम्ही कशाला टेन्शन घेता. माहित नाही ते टेन्शनच येते. बरोबर तर म्हणतात ना, कशाला टेन्शन घेता. मुलं चांगले आहेत, कारण सून चांगली नाही आहे का तुमची? नाही नाही बाई, तुमची पोरगी चांगली आहे, पोरीसारखी लागते मला तर. हो तेच म्हटलं. सांगा बाबा, काही गलती वगैरे झाली असेल तर माझ्या पोरीची. नाही नाही चांगली आहे. आता होत राहते, थोडासा कम जास्त झाला तर बोलते माणूस. तुम्ही पण बोलता ना आपल्या मुलीला, नाही बोलत का? तसं मीही बोलते. नाही नाही ते तर आवश्यक आहे बोलणे. हो रागवते कधी कधी, पण नाराज वगैरे नाही होत. थोडा वेळ राहते, मग आई आई करत येते. हो तिचा स्वभावच आहे, थोडा वेळ होते नाराज, काही वाईट वाटला तर मग येते पटकन. या मग कधी येता? येऊ. बाई माधुरी, अजून चेकअपसाठी वगैरे बोलवला का? नाही नाही मम्मी, आता चेकअप वगैरेसाठी नाही बोलवला. सांगितली नाही तू गावी चाललो म्हणून? सांगितली ना मम्मी, मॅडमच हो म्हणाल्या, चाल ठीक आहे म्हणाल्या. विचारलं आम्ही, जर नाही म्हणाले असते प्रवास करायसाठी ना, आता मग येणार नव्हती मी. आणि मम्मी तिकडेचे ते डॉक्टर मॅडम आहेत ना, त्यांनी दिला आहे नंबर, नाव वगैरे. काही झालं तर तिकडे चेकअपसाठी चालले जायचं म्हणाले. आणि डिलिव्हरीसाठी पण त्यांच्याकडे जायला सांगितलं आहे. हो का, चला बा, तो बरा झाला. नाही तर मग कसं असते, इकडेची औषधी इकडेच्या ट्रीटमेंट, मग फरक पडते. नाही फाईलच तयार करून दिला त्यांनी, फाईल दाखवायचं म्हटलं त्यांना. आई माधुरी, या ना, बोलवून राहिले बाबूजी. हो चला वीणबाई. हो चला मग पोहोचलो की आम्ही करतो फोन तुम्हाला. हो बापा, पोहोचल्यानंतर फोन करा. मम्मी दे ना, पटकन दे ना मम्मी. केव्हा जाईन मी ना, केव्हा आणीन, मग माझी शाळेची वेळ नाही होत का मम्मी? का मागून राहिली तर तू? हट बापा, मम्मी तुझं लक्ष कुठे राहते? मगाशीच तर म्हटली ना मला फ्रेंडशिप डे न्यायचे आहेत म्हणून शाळेमध्ये. आज आहे का फ्रेंडशिप डे? नाही ना मम्मी, कालच होता. तू सुट्टी नव्हती का? कालचा रविवार नव्हता का? मग आज सगळे जण घेऊन येतील ना, मी नको नेऊ का? ने ना बाबा, ने. हो तर म्हणूनच तर पैसे मागत आहे ना मम्मी. का बाबा, तुमच्याही मोठा सोंगच राहते. का घेऊन आणतात, असेच वीस करून टाकावा. किती दिवस ठेवता मग हातामध्ये? मम्मी ठेवतो नाही तर का. सिटी तू दुकानात चालली ना? हो तर मग एक सामान आणशील बरं, साबुदाणा आणून घेशील. मम्मी साबुदाणा बनवशील तू? हो उपास आहे की नाही, तर थोडासा बनवून घेईन साबुदाणा. मला पण उपास आहे, माझ्यासाठी पण ठेवशील साबुदाणा? हो बापा उपवास आहे. तू जेवण कर, मग बनवीन तर देईन ना तुला पण. आताच बनवते का, वेळ आहे खूप. हो तर मम्मी, आम्हाला 2 वाजेपूर्ण सुट्टी होईल ना, ठेवशील माझ्यासाठी? हो ठेवीन ना. हो दे ना मम्मी, मग पैसे दे ना तर पटकन. सिटी एक काम करशील, 10 रुपयाचा साबुदाणा आणशील ना.
आणि ते काय म्हणतात फ्रेंडशिप बँड कितीचे होतील? मम्मी 4 जणींना द्यायचे आहेत. तर 4 घेईन म्हणतो मी आणि तुझ्यासाठी एक. मलाही बांधून देशील का? 5 घ्यायचे आहेत. असं म्हणजे 5 पाहिजेत. एक काम कर शेटी, ते उशाला ना 50ची नोट आहे. मी झोपते त्याच्या उशाला बघशील. ते घेऊन जा, बरोबर पैसे वापस आणशील. हो ठीक आहे मम्मी. लक्षात राहील ना, साबुदाणा पण आणायचा आहे. हो ना मम्मी, आणतो ना. बापरे बाप, ह्या पोरांना पाहिजे म्हणजे पाहिजे. ए मम्मी, नाही मोठी आंधळी आहे पोरगी. उशाला आहेत म्हटली पैसे, तरी दिसले नाही का तुला? मम्मी दिसले ना पैसे, पकडले ना. तर मग का झाला? मम्मी मम्मी करत आली ना, विसरली का आणायचं आहे म्हणून? नाही ना मम्मी, नाही विसरली. मम्मी तुला सांगू का? हा सांग ना. तर का झालं? मम्मी लक्ष्मी काकू नाही का? का झालं लक्ष्मी काकूला? अगं मम्मी काही नाही झालं ना. त्या काकू ना ट्युशन घेत आहेत ना मम्मी. मला विचारत होत्या ट्युशनला येशील का म्हणून. हो का? जाईन का मम्मी मी ट्युशनला? हो जाशील ना. तर जाशील. आता दुकानात जात होती ना, तर मग अजून विचारलं असतं काकूना, म्हणून मी विचारून घेते म्हटले तुला. शिटे दिसतच नाही ना तू तर. आता येतच नाही बा आमच्या घरी तर. मोठी भीती वाटते मला. कशाची भीती वाटते का? बाबूजीची भीती वाटते तुमच्या इथल्या. रागवतात का ते तुला? नाही रागवत, पण माहित नाही, भीती वाटते. तसं नाही ताई, आता माधुरी ताई आहेत नाही. माधुरी ताई होती म्हणून येत होती हे. माधुरी ताई कधी येणार आहे मोठी? अरे आली आहे ना माधुरी ताई, आली आहे. काय म्हणता मोठी? माधुरी ताई आली? हो. ए मम्मी, मग मी 6 फ्रेंडशिप बँड आणतो. एक माधुरी ताईसाठी पण आणतो आणि मग जातो माधुरी ताईकडे. हो जा जा. येतो मोठी आई, मी दुकानातून येतो मग येतो माधुरी ताईकडे. हो ये. कधी आली तर माधुरी ताई? काल गेलो होतो ना, सकाळीच गेलो होतो आम्ही घ्यासाठी. मग रात्री वाजले बाबा 9 येतपर्यंत. हो का? म्हणूनच कोणी दिसले नाही, दरवाजा वगैरे बंद दिसला. मी म्हंटल कुठेही गेले असतील बा. रजनी तू कुठे चालली का आज? नाही ना ताई, घरीच आहे मी. आता हे फरची फुरची पुसपास करते, सारवण पिरवण करते. आज श्रावण सोमवार आहे ना, दुसरा उपवास वगैरे आहे. तुम्हाला पण असेल ना? हो आहे ना, मला पण आहे. का म्हणतं, कोणतं काम होतं? रजनी घरी आली असती, थोडासा काम बिमा करू लागली असती. कशाचे काम आहे? पोचा बिचा लावायचं का? आज ना ते अभिषेक पूजा करीन म्हणते मी. मागच्या सोमवारी करीन म्हणत होती, पण मग मलाच नाही जमला, त्याच्यामुळे नाही केली. तर म्हटलं ह्या सोमवारी करून घेते. अजून पुढल्या सोमवारी का होते का नाही, का होते म्हणजे पुढल्या हप्त्याचीच आहे का डिलिव्हरीची तारीख दिली? आता 9वा महिना लागला तर 8-10 दिवस होऊन गेले. सांगता येते का? आणि पुढल्या हप्त्यामध्ये तर राखीचाच माहोल राहील. हो बरोबर आहे. मागीच म्हटली होती अभिषेक पूजा करीन म्हणून. तर येशील मग, थोडासा स्वयंपाक बिंपाक करू लागशील. आणि सायंकाळी ती जण जेवायला आमच्याच घरी. कशाला ताई जेवण वगैरे? नाही हो, आता करू लागशील तू काम बिमा, तर मग जेवण पण करशील ना. जेवण पण आहे ना सायंकाळी, पूजा झाली का मग जेवण. पाहुणे वगैरे येणार आहेत का? सांगितले बाबा माझ्या भावाला, म्हटली शाळेत येणार आहे तू, तर वहिनीला घेऊन येशील म्हटली. नाही तर आईला तरी. आता माहित होईल आई येते का वहिनी येते तर. मग नाही आहेत कोणी पाहुणे, शांताताईच्या इथं जाऊन सांगते म्हटले. ये मग थोडा लवकर. हो येते. परी नको रडू बापा, नको रडू. नाही नेत मी तुझ्या बहिणीला, नाही नेत. बाई परी मामीची होत्या, नाही नेत बेटा परीला. रडू नको, ये इकडे ये. का परी नेतात का तुझ्या बहिणीला? एवढं रडावं लागते का? गदी कुठली नाही तर. भासी मी का म्हणतो, जेवण वगैरे करून जाल ना. आताच चालल्या का एवढ्या लवकर? आता बाई मला तर उपवास आहे, आज श्रावण सोमवार आहे ना, आणि त्यांनी तर केला वाटते नाश्ता. आता का जेवणाची वाट बघायची आहे? आज श्रावण सोमवार आहे, घरी गेल्यावर पोचा बिचा लावा लागेल ना. पोरं लावत असतील ना? लावतात वगैरे म्हणा, पण मी सांगितले नाही लावाल म्हणून. त्यांच्या का लक्षात राहते मुलांच्या. हो तो पण आहे म्हणा. आता यांचा पण नाश्ता झाला, आता 12 वाजेपर्यंत फुरसत. काही जेवत नाही 12 वाजेशिवाय. आता राधाताई तुम्ही श्रावण सोमवार पकडत होते ना? वहिनी पकडली होती मागच्या सोमवारी उपवास. वहिनी चक्करच येत होते आणि तब्येतच खराब झाली माझी. आणि हे लाडू पण रडत होती. तर मग डॉक्टरांना वगैरे बोलवला, मग औषधी वगैरे खायची होती, तर मग मी जेवण केली. तर आता सुटला माझा उपवास. भासीला म्हटली मी म्हणली उपवास पकडते तर काही नाश्ता बिस्ता फराळाचा वगैरे करून घे. आता ऐकली नाही, म्हणायला बसली मी कधीच नाश्ता वगैरे नाही करत, अशीच उपवास पकडते. आता आधीची गोष्ट होती तर वेगळी होती, पण मुलं बाळ झाल्यानंतर मग दूध वगैरे द्यावं लागते ना, काहीतरी पोटात पाहिजे की नाही, फराळ करून घ्यावा. हो फराळाचा वगैरे करून घ्यायला पाहिजेत होता राधाताई. हो म्हटलं वगैरे आईनी, पण मीच नाही केली बहिणी. हो याच्यानंतर आता कोणते उपवास येतील ना, तर फराळा वगैरे करून घ्यायचा. आता नाही होत ते आधीसारखे धरून. दूध वगैरे द्यावं लागते ना बाळाला, त्याच्यामुळे नाही होत, काहीतरी पोटामध्ये पाहिजेच. रेखा पकडते का श्रावण सोमवार? नाही बहिणी, मी आधीपासूनच नाही पकडत. हो का? काम नाही पकडत? माझ्या माहेरी बाबाची सेवा आहे ना, तर काही पकडत नव्हती, मग त्याच्यामुळे मी पकडलीच नाही. पकडायला पाहिजेत होता ना, आधी नव्हती पकडत तर. आता भासी आपण जबरदस्ती नाही करू शकत नाही का, तिची इच्छाच नव्हती, नाही पकडत म्हणल्यानंतर राहू दे म्हणली मी. हो आता बाई बरोबर आहे तुमच्याही.
पण वहिनी आता असं वाटते पकडावा म्हणून. आता इच्छा होते. पकडू शकता ना कधी पण पकडू शकता, पण आता पुढल्या वर्षी पकडाल. सुरुवात कधी करता येते, पण एकदा सुटला की मग सुरू करता नाही येत, असं राहते. शांता चल ना लवकर निघू नाही का? हो हो झाला ना, निघू ना. हो चिल्लर असतील तर द्या ना 50-50च्या 2 नोटा. परीला देते ना लाडोला देते. हो आहेत ना, आहेत देतो. वहिनी राहू द्या ना, कशाला बापा पैसे देता माहित नाही. नाही राधाताई, तर एक सगुण आहे पैसे देणं म्हणजे. द्यावं लागते लहान मुलांना. हे घे शांता, पैसे घे. हो द्या ना आता, तुम्ही द्या ना. माझ्या जवळ आहे लाडो. लाडोला पकडल्या का नाही? पकडलो ना, पकडलो. हो बाई पकडला मामाजीने तुला. हे घे बाई लाडो, घे बेटा. घे घे घे. घेतलं ना हातामध्ये, घेतलं. बापरे बाप बाबा हुशार आहे ना. घे रे बाई परी, घे बेटा. मोठी शहाणी आहे, आता हसून राहिली. पैसे भेटले तर. आणि वहिनीने पकडला परीला तर अशी रडत होती, अशी रडत होती बाबा बाबा. बाई राधा, मग राखीला कधी येणार आहे? फोन करीन ना भाऊ मग तशी. मस्त भाऊ. आपल्या बहिणीला यायला सांगितलं आणि मला नाही ना. नाही रेखाबाई, तुम्ही पण या. दोघी बहिणी बहिणी या. हो रेखाताई राधाताई दोघी जणी या राखीला. लाडो राखी बांधेल आपल्या सोनू दादाला, विशाल दादाला. नाही लाडो? हो म्हणते का काय? हो वहिनी बोलतो म्हणते. चला बाय बेटा लाडो, या मग राखीला या सगळे जण. चला ठीक आहे मग, आता निघतो आम्ही. बापा काकूला चैन नाही पडत. पैशासाठी 3 वेळा येतात बाबा. का झालं का बेरे? काही नाही काकू, या ना या. वावराकडे जात होती, इथं उभी दिसली तर पलटली बापा मी. तर का झालं काकू, या ना. तर काकू सांगू का, मी लावली होती फोन. कोणाला फोन लावली होती? त्या मुकुडदम भाऊला नाही का पैशासाठी? काहून आणून नाही दिला का? नाही ना काकू, नाही आणून दिला काल. त्याच्यासाठीच मग आज फोन लावली होती. हो का? मला वाटलं आणून दिला असतील तुझ्याजवळ. मी पैशासाठी वगैरे नाही आले बाबा, नाही तर मग बस तू म्हणशील का काकू पैशासाठीच आल्या. वावरात जात होती तर आता तू दिसली इथं उभी म्हणून थोडाशी पलटून गेली. नाही काकू, तशी काही नाही समजत मी. काहून नाही आणून दिले पैसे? तू तर म्हणत होती ना काल आणून देणार आहे म्हणून. हो तर त्याच्यासाठीच लावली होती. मी म्हटलं पैसे नाही आणून दिले भाऊ. तर म्हणायला बसले त्यांच्या आजी सासूची तब्येत खूप सिरियस झाली, तर फोन आला होता म्हणे, तर तिकडे गेलो म्हणे. आता उद्याला येईन म्हणे. जर लवकर आलो तर उद्या आणून देईन म्हणत होते पैसे, नाहीतर मग परवाला आणून देईन म्हणत होते. असं होते कधी वेळेवर कोणती अडचण येऊन जाते. पाय मी कालही तुला विचारीन म्हणली, मग गोष्टीमध्ये नाही का उशीर झाला तर निघून गेला आम्ही मोठीसोबत. काय विचारायचं होतं काकू? अरे आमच्या इथली लक्ष्मी नाही का ट्युशन घेतो म्हणत आहे पोरांच्या. मी म्हटले तुला विचारून घेतो एक शब्द. पांडूला पाठवते का त्या ट्युशनसाठी? हो का, लक्ष्मी ट्युशन घेत आहे का? अरे बा चांगला आहे ना. आपल्या गावात ना एकही कोणी ट्युशन नाही घेत. पाहिजे बापा, मुलं अभ्यास नाही करत ना. शाळेतून आले की बस फेकला दप्तर आणि जातात खेळायला. नाहीतर मग बसले मोबाईल घेऊन. आणि ट्युशन असली तर कसं, ट्युशन आहे बा, त्या निमित्ताने त्यांचा अभ्यास होऊन जाते. हो तर आठवण आली म्हणून म्हणले, तू दिसली तर सांगून देते. किती रुपये महिना घेते तू मग? आता ते माहित नाही बापा, तू जाऊन विचारून घेशील, बोलून घेशील बरोबर. हो सकाळून घेते की सायंकाळी घेते? हो तर विचारून घेशील ना. राखी झाल्यानंतर करीन म्हणे ट्युशन सुरू. आता अजून राखीला गावी जाईल नाही का, तर मग काही 1-2 दिवसासाठीच करेल. हो बरोबर आहे. या ना तर काकू, इकडे बाहेरच उभ्या कशात? नाही कावेरी, वावरात चालली मी, मग नंतर येईन बसायला वाटल्यास. सोनू विशाल कशाची भाजी बनवल्या? आई वांग्याची बनवलं भाजी. आई स्वयंपाक मीच केलो. तू एकट्यानेच केला का? हो आई. मम्मी मी पूर्ण कामं केलो ना, भांडे घासलो, झाडू लावलो. भाऊने करू नाही लागला. मी पण म्हटलं भाऊला, म्हटलं तू कामं नाही करू लागत तर मी स्वयंपाकही नाही करू लागत म्हटलं. असं चांगला झाला. मी तर जेवण नाही करणार, मला उपवास आहे. बापा मम्मी मी तर भात जास्त बनवलो ना. अरे आज सोमवार नाही आहे का? श्रावण सोमवार दुसरा. अरे हो, पण माझ्या लक्षातच नाही मम्मी. तुमचं जेवण झालं का विशाल सोना? हो आम्ही आताच जेवण केलं पप्पाजी. तुम्ही करून घ्या जेवण, मी थोडासा पोचा वगैरे लावून टाकते. मम्मी मी लावलो ना पोचा वगैरे, मला माहित होतं ना सोमवार आहे म्हणून लावलं पोचा. अरे तर मग भाऊला काम नाही सांगितलं? तुला तर माहित आहे मला उपवास राहते म्हणून. मला का माहित मम्मी, भाऊला माहित असेल म्हटलं मी. आई माझ्या लक्षात आहे वगैरे सोमवार आहे आज म्हणून, पण असं लक्षात नाही की उपवास आहे तुला म्हणून. राहू दे ना, आता बनवला तर बनवला, वाचेल तर रात्री होईल. ते तुमच्या दोघांसाठी पाठवला आहेत बाबा खाऊ, थैल्यामध्ये आहे, बघून घ्या काका पाठवला आहेत तर. हो का मम्मी लाडो हसत असेल हो ना? अरे बापा मोठी मुज्जर झाली आता लाडो, एका जागेवर नाही राहत. आणि लाडोच्या काकाची मुलगी आहे ना ती परी, माहित आहे ना तुम्हाला? हो मम्मी मस्त आहे ते, क्यूट. अरे ते लाडोला ना कोणालाच धरू नाही देत, कोणी पकडला ना एवढी रडते बाबा. मी पकडली होती तर खूप रडत होती. शांता मानावं लागेल त्या परीला. लाडूला खूप प्रेम करते नाही? हो ना जी, दुखणा भरून गेला बापा. गाडीवर बसून आली तर दुखणा भरला.
अशी चालवत चालवत आली आली का सायकल सारखी? नाही हो, चालवत चालवत नाही आली, पण असं बसल्या बसल्याच दुखणं भरते. आता मस्त आंघोळ बिंघोळ करते. आता विशाल तर पोचा वगैरे लावलं म्हणते. आंघोळ बिंघोळ करते आणि पूजा वगैरे करून घेते. तुम्ही करा ना आंघोळ, मग जेवण करून घ्या. हो हो. का चहा पेता अजून? नाही नाही, आता जेवण करायचं आहे ना, आता चहा नाही पेत. मग तू बनवशील ना पूजा वगैरे झाल्यानंतर, मग देऊन देशील चहा. हो तेव्हा तर देईन म्हणा. मम्मी मी बघतो का आहे तर थैल्यामध्ये. हो बघ. चल भाऊ. जा जा, ते काही रसगुल्ले काही गुलाबजामुन वगैरे असतील खाऊन घ्या. हो मम्मी. शांतताई, शांतताई, ये ना, ये इंदू ये. शांतताई, आता चाले का तुम्ही गावावरून? हो झाले 10-15 मिनिट. आली तर आली, नाही तर बसली आहे बापा. असं दुखणं भरते गाडीवरही जावा यावा तर. हो ते तर आहे म्हणा, बाईकवर तर जास्तच लाभ वाटते, मोठ्या गाडीवरती तेवढं वाटत नाही काही. आता कुठली मोठी गाडी आणून बापा, बाईकच आहे आमच्याकडे, तेच बरी आहे. इंदू, कोणा सांगितलं तुला मी गावी गेली होती म्हणून? आली होते का घरी काल? नाही नाही, काल वगैरे आली नाही मी. आता रजनीच्या घरी मगाशी सकाळी गेली होती. रजनी सांगायला बसली की कालच शांतताई वगैरे गावी गेल्या म्हणून, लाडोच्या अन्नप्राशन आहे तर. नाही तर मगाशीच येणार होती मी, म्हणलं आता आलेही नसतील, मग जाऊन पाहिन म्हटले. हो का? मी पण नव्हती बापा गावी. काल गेलो होतो आम्ही दोघेही जण माधुरीला आणायसाठी. हो का? काल गेले होते का? आणले माधुरीला? कशी आहे तब्येत वगैरे? तब्येत वगैरे ठीक आहे ना? आता 8 दिवस झाला, 9वा महिना लागला, तर म्हणलं जाऊन आणून घ्यावा. नाही तर मग वीणबाई म्हणतील पाय पहिल्या डिलेव्हरीसाठी नेतो, आईनं नेतो म्हणलं, आणि घेऊनच नाही गेले. मी म्हटली कशाला पाहिजे. काल गेलो बापा आम्ही 7 वाजेच गेलो सकाळीच. तिथं 11 वाजे पोहोचून गेलो. मग जेवण बिवण केलं तिथं, थोडा वेळ आराम बिराम, आणि मग निघाला आम्ही तिथून 4 वाजले असतील निघाला तर मग हळूहळू यासाठी रात्रीचे 9 वाजले घरी आलो. तर लाडूचा अन्नप्राशन होता नाही? हो, अन्नप्राशनचा कार्यक्रम ठेवला होता, तर फोन केला, तर म्हटलं आता असं जाणंही नाही हो झाला, चालले जाऊ. खूप आठवण आली होती बाबा लाडूची पण. का म्हणते लाडू, कशी दिसते? झाली का गोलमोठल की बारीकच आहे? नाही नाही, मस्त गोलमोठल झाली ना. मोबाईल मध्ये आहेत ना फोटोवा. विशालला ना व्हॉट्सअप करा म्हणाल ते फोटोवा, बघीन नंतर मी. का म्हणते एवढ्या घोड्यावरच राहते बाबा, आली तर आता बस तरी थोडाशी. नाही नाही बाबा, पोरगी आहे घरी ना, मी तर बसू का? मग पोरगी घरी आहे तर कशाला आली मग? का बाबा शांतताई, तुम्ही पण कशाला आली म्हणता? ठीक आहे बाबा, आता नाही येणार मी. नाही हो, तसा नाही माझ्या म्हणण्याचा अर्थ. बस म्हटली तुला 2 मिनिट तर बसत नाही, पोरगी आहे म्हणते घरी, मग आलीसच कशासाठी? असा काम होता ना तुमच्याशी, काम होता म्हणून. आज श्रावण सोमवार आहे ना दुसरा, तर अभिषेक पूजा ठेवली आहे मी घरी. मागे बोलली होती मी, मागच्या वर्षी यांच्या स्वप्नात खूप नागोबाज दिसत होते, तर मी बोलली होती, मी म्हटलं असं स्वप्न बिपनात नका येऊ बाबा. पुढल्या वर्षी म्हटलं अभिषेक करीन मी. मग पहिल्या श्रावण सोमवारी काम नाही केली? तर करणार होती पहिल्या श्रावण सोमवारी, पण मला जमत नव्हता ना, 3राच दिवस चालू होता, आणि त्याच्यामुळे नाही केली. तर म्हटलं आता ह्या सोमवारी करून टाकते. मग आता पुढल्या सोमवारी राखी बिकीचा सीजन राहील, आणि सांगताही नाही येत डिलेव्हरीचा कधी होईल का होईल, नाही का? हो हो बरोबर आहे इंदू. हो, तर म्हणून आता ह्या सोमवारी ठेवून देते म्हटली. का होते तर कोणत्याही सोमवारी केला तर काही नाही होत. आपली मनाची श्रद्धा आहे, भावना आहे, कोणत्याही सोमवारी केला तर चांगला आहे. श्रावण सोमवार प्रत्येक सोमवार चांगलेच आहेत. शांतताई, मग यायला 4 वाजे होईल पूजा सुरू, तर 2 वाजेकडे या. थोडासा स्वयंपाका बिंपाकाच्याही बघावं लागेल, आणि मग पूजा झाली की मग जेवणा बिवणं सगळ्यांचं जेवण आमच्याकडेच. पूजेसाठी तर येतो, पण जेवण बिवण कशाला ठेवून राहिले तर तुही माहित नाही. काहून शांतताई, आता पूजाच ठेवत आहे, अभिषेक पूजा, तर मग 4 लोकांना आपल्या घरी जेवू नको घालू का? नाही नाही, कोणती पूजा ठेवला तर घालावं लागते जेवू वगैरे. तर मग येतो बाबा. आता आंघोळ बिंघोळ तर वाजेच आहे माझी. आता आंघोळ करतो, पूजा वगैरे करतो, थोडासा चहा बिया पिते, आणि मग येते. हो, 2 वाजेपर्यंत आले तरी चालते. रजनीला सांगितली, ते आता आली आहे, करून राहिली ते. हो ठीक आहे ठीक आहे. शांतताई, खीर वगैरे झाली बनव, आता भाज्या बनवायच्या आहेत, आणि वरणही झालाय बनव, फक्त भाज्या राहिल्या बाबा. आता सगळे मसाले बिसाले मी करून ठेवली आहे रेडी. हो ठीक आहे ना. कशाच्या भाज्या बनवायच्या आहेत? 2 भाज्या बनवून घेऊ, चवळीची शेंगाची आणि आलू वांग्याची. हो ठीक आहे ना, आम्ही बनवून घेतो 2घी जणी. आणि पोळ्या वगैरे? हो पोळ्या आहेत ना बनवायच्या. 1-1.5 पायलीच्या होतील नाही पोळ्या? हो होऊन जातील होऊन जातील. शांतताई, गव्हाच्या आट्याचा डब्बा मागे आहे तुमच्या. हो माहित आहे ना मला, तुझ्या सामान कुठं राहते म्हणून माहित आहे. नाही मग तिकडे पूजेवर बसला की मग हा कुठं आहे तो कुठं आहे, नाही का? आले का महाराजजी? आले? याचेच आहेत बाबा. पटपट करा, मग तुम्ही पण याल तिकडे पूजेमध्ये. माधुरी झोपली आहे का? हो, ते औषधी घेतली आणि ते आराम करत आहे, मग उठेल मग नंतर. हो आराम करू दे. आणि भात कितीचा बनवायचा आहे? भात 1 पायलीचा बनवून टाकू आधी. हो होते. अरे इंदू, तिथं पूजेचं सामान वगैरे आणून ठेव ना. आले का महाराजजी? आले?
हो आता बस 15 मिनिटात पोहोचतीलच. तुम्ही तयारी कधी कराल तर माझी का तयारी करायची आहे तर? का बापा माझी का तयारी करायची आहे म्हणतात. आता ह्याच कपड्यावर बसाल तिथे पूजेमध्ये? का होते दुसरे कपडे घालावे लागतील का? नाही तर का होते म्हणून राहिले. कुर्ता पैजामा घाला ना चांगला. कशासाठी घेतलं मग? ते अलमारीमध्ये ठेवायसाठी? घालतो. दूध वगैरे सगळं सामान तिथे जवळ आणून ठेव. महाराजजीने जो सांगितलं तो. हो, आणि तुम्हाला मी बेलपत्ती फुलं वगैरे सांगितली होती ते कुठे ठेवले तुम्ही? तिकडे समोरच आहे ना, समोरच ठेवलं आहे सगळं. हो तेच म्हटले. जा तुम्ही पटकन कपडे चेंज करा, मी नेऊन ठेवते तिकडे सामान. करा बाबा शांतताई आता तुम्ही. भाज्या बनवायच्या आहेत फक्त आणि भात. मग तर सगळं झालंच आहे. आणि हो कढी पण आहे फोडणी टाकायची. फ्रीज मध्ये आहे दही. हो ठीक आहे पटापट आम्ही दोघी जणी करतो, मग येतो पूजेमध्ये. हो या सरपंच ताई, शंकरजीच्या पिंडीचा अभिषेक करायचा आहे ना? हो तू तर अशी विचारून राहिली. आता कधी बघितली नाही ना मी सरपंच ताई, म्हणून विचारत आहे. हो पिंडीचीच अभिषेक पूजा आहे. श्री शिव अभिषेक मंत्राः ओम पायः पृथिव्यां पाय ओखधिकोपायो दिव्यन्तरिक्षे पायोधाः पायस्वतीः प्रदिशः शान्तो मह्यं कामधेनु समुद्भूतं सर्वेषां जीवनं परं पावनं यज्ञहेतुश्च पयः स्नानाय गृह्यताम् भगवते श्री सांब सदा शिवाय नमः। पयः स्नानं समर्पयामि। पयः स्नानान्ते शुद्धोदक स्नानं समर्पयामि। शुद्धोदक स्नानान्ते आचमनीयं जलं समर्पयामि। ओम